हजारो कोटींच्या क्रिप्टो घोटाळा प्रकरणी सीबीआयचे पुणे, कोल्हापूर आणि नांदेडसह देशात 60 पेक्षा जास्त ठिकाणी छापे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआयकडे तपास. भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीवर सायबर भामट्यांचा दरोडा. पक्ष पदाधिकाऱ्यांची रेफरल कोडद्वारे फसवणूक केल्याचं उघड. गुन्हा दाखल. दिल्लीतून एकाला अटक. कोल्हापूर झेडपीला 57 कोटींचा गंडा घालून रक्कम मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न. शाहूपुरीत गुन्हा दाखल. वित्त विभागाच्या सतर्कतेमुळे फ्रॉड उघडकीस. संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून जावयाची पेटवून घेत आत्महत्या. मुलुंडच्या नवघर परिसरातली धक्कादायक घटना. देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह. मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी. महाराष्ट्रातील 5ही ज्योतिर्लिंगांसह प्रमुख शिवमंदिरात दर्शनाची लगबग. गावोगावच्या शिवमंदिरात रोषणाई. देशातल्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरात महाशिवरात्रीचं चैतन्य. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात मोठी गर्दी. उज्जैनमध्ये सलग 44 तास बाबा महाकाल यांचा दरबार सुरू राहणार. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या महाकुंभाची आज सांगता. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तब्बल 2.5 कोटी भाविक पवित्र स्नान करण्याची शक्यता. 45 दिवसांपासून सुरू असलेल्या कुंभपर्वाचा समारोप. त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध. मात्र त्र्यंबकेश्वर ट्रस्ट प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेण्यावर ठाम. देवाच्या दारी कुणी सेलिब्रिटी नसल्याचा प्राजक्ताचा दावा. सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनचा महाशिवरात्री महोत्सव कोईमतूरमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रमुख उपस्थिती. संध्याकाळी 6 पासून सकाळी 7 पर्यंत उत्सव चालणार. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कुसुमाग्रज मराठी अध्यासनाचं उद्घाटन लांबणीवर. उद्या मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून केलेलं नियोजन अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय.